मेंटेनन्सच्या मॅटर्समध्ये पती आणि पत्नी यांनी नेहा वर्सेस रजनीश या जजमेंट्सप्रमाणे असेट्स अँड लायबिलिटी दाखल करणं आवश्यक झालेलं आहे. ते मॅटर्स कोणते असो मेंटेनन्सचं. जर अशी माहिती लपून ठेवली तर ॲडव्हान्स इंटरेस्टच काढले जातात एकमेकांमध्ये, ज्यांनी ती माहिती लपून ठेवली आहे. असाच एक प्रकार इलाहाबाद हायकोर्टापर्यंत गेला. इलाहाबाद हायकोर्टामध्ये हा प्रकार गेल्यानंतर न्यायाधीश गरिमा प्रसाद यांनी याच्यावर खूप महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. मुख्य जो निकाल होता हा फॅमिली कोर्ट पिलभीतचा होता. या पिलभीतच्या कोर्टाने पत्नीला तिच्या मेंटेनन्स पोटी रक्कम दिलेली होती आणि ती रक्कम त्याच्या विरुद्ध पतीने वरच्या कोर्टात अपील केलेलं होतं. हे अपील केल्यानंतर कोर्टाच्या असं निदर्शनास आलं की पतीने जे आहे हे त्याचे काही उत्पन्न लपून ठेवलेले होते. त्याचे असेट लायबिलिटी त्यांना काही गोष्टी दिल्याच नव्हत्या. पण त्याच्या नावावर जी काही प्रॉपर्टी होती, त्याच्या नावावर जी काही संपत्ती होती, त्याच्या काही बँकेमध्ये अकाउंट्स होते, त्याच्या काही FDs होत्या, त्याच्या काही पॉलिसीज होत्या, या सगळ्या पत्नीने निदर्शनास आणून दिल्या की त्यांनी लपून ठेवलेल्या होत्या. आणि त्यामुळं कोर्टाने त्यांनी जरी एव्हिडन्स ॲफिडेव्हिटमध्ये हे सगळ्या गोष्टी म्हटल्या होत्या, पण असेट्स अँड लायबिलिटीमध्ये त्याचं वर्णन केलं नसल्यामुळे तिचा मेंटेनन्स कायम ठेवला. धन्यवाद.